नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत लग्नात बनवले जाणारे वडे, म्हणजे त्यांना हे जे आपण आज वडे बनवणार आहोत त्यांना घारगेसुद्धा म्हणतात। तर ते आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते तुम्हाला मी सांगते। त्यासाठी इथे आपण हे गहू घेतलेले आहेत, हे मी 700 ग्रॅम गहू घेतलेले आहेत। त्याच्यानंतर इथे आपण तांदूळ घेतलेले आहेत, हे 125 ग्रॅम आहेत। त्यानंतर चणा डाळ 50 ग्रॅम आहे, मूग डाळ 50 ग्रॅम, त्यानंतर उडीद डाळ 50 ग्रॅम, त्यानंतर सोयाबीन 50 ग्रॅम, नंतर मेथी, धणे, जिरे हे आपण 25-25 ग्रॅम घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला पापड खार लागणार आहे, तो सुद्धा 25 ग्रॅमच घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथे तीळ सुद्धा घेतलेले आहेत, हे सुद्धा आपल्याला 25 ग्रॅमच लागणार आहे। तर हे जे आपण साहित्य घेतले आहे ते 1 किलो वड्यांचं हे सामान आपण घेतलेलं आहे इथे। त्यासाठी आपल्याला पहिले काय करायचं आहे, हे गहू आहेत, तांदूळ आहेत ना, हे आपल्याला पहिले धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, हे तांदूळ आहेत ना, हे मी इथे रेशनिंगचेच तांदूळ वापरलेले आहेत। तुम्ही जर तुमच्याकडे जर जाड्याचे तांदूळ असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला पहिले धुवून घ्यायचे, तर मी हे पहिले धुवून घेते। तर हे बघा, इथे आपण तांदूळ 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि एका चाळणीमध्ये इथे पागळत ठेवलेले आहेत। आता हे ना आपल्याला असेच रात्रभर असेच ठेवायचे, झाकून ठेवायचे आहेत आणि सकाळी आपल्याला मग ते उन्हामध्ये सुकून घ्यायचे आहेत। तर ही चण्याची डाळ, मूग डाळ वगैरे आहेत ना, यासुद्धा आणि उडदाची डाळ यासुद्धा आपल्याला जर असं साधारण ओलसर कपड्यांनी जरा पुसून आपल्याला उन्हामध्ये जरा गरम करून घ्यायचे आहेत। हे धणे वगैरे ते सुद्धा आपण उन्हामध्ये उद्या गरम करून घेणार आहोत। आणि आपण जे 1 किलोचं प्रमाण घेतलेलं आहे ना वड्यांचं, त्यासाठी आपल्याला इथे अर्धा किलो गूळ लागणार आहे। हे बघा, हे अर्धा किलो गूळ मी इथे घेतलेलं आहे। तर हे बघा, हे तांदूळ आपण इथे उन्हामध्ये छान असे सुकून घेतलेले आहेत आणि सर्व डाळीसुद्धा आपण आता सुकून घेतलेले आहेत। आता आपण मिक्स करणार आहोत। आता हे तांदूळ आहे, त्याच्यानंतर हे आपले गहू हे मी स्वच्छ धुवून सुकवलेले आहेत, हे बघा। त्याच्यानंतर मूग डाळ, चणा डाळ, त्यानंतर उडदाची डाळ, सोयाबीन, त्यानंतर जिरे, धणे आणि मेथी दाणे। आता हे आपल्याला गिरणीमधून दळून आणायचं आहे। तर आपल्यालाच एकदम पीठ असं नाही करायचं आहे, तिथं दळायला नेल्यानंतर सांगायचं की आम्हाला हे पीठ जरासं भरड असं दळून हवं आहे, म्हणजे आपला बारीक रवा असतो ना एकदम 0 नंबरचा, तशा प्रकारे आपलं हे दळण हवं आहे। तर आता हे मी गिरणीमधून दळून आणणार आहे। तर हे बघा, इथे आपण आता पीठ दळून आणलेलं आहे, एकदम भरड असं आपण इथे दळलेलं आहे, एकदम पीठ नाही केलेलं आहे, हे बघा। आणि आपण ना 1 किलो वड्यांचं पीठ दळलेलं आहे, त्यातलं मी अर्धा किलो पीठ इथे घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पापड खार, त्याच्यानंतर तीळ, आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पापड खार आणि तीळ हे जेव्हा आपण पीठ दळून आणलं ना, की आपल्याला जेव्हा वडे बनवायचे असतील तेव्हाच ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, आपल्याला आधी नाही टाकायचं आहे। हे जे वडे आहेत ना, हे आमचे अलिबागचे फेमस वडे आहेत। जेव्हा आमच्याकडे लग्न वगैरे असतात ना, तेव्हा हे वडे ना हमखास केले जातात आणि हे वडे खूप छान लागतात एकदम। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा। हे बघा, हे आता मिश्रण आहे ना, हे आपलं व्यवस्थित आता इथे मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला वड्यांसाठी गुळाचं पाणी लागणार आहे, ते आता आपण करून घेणार आहोत। तर वड्यांचं पिठासाठी आपण इथे 1 ग्लास पाणी घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपण पाव किलो गूळ घालून घेणार आहोत। 1 किलोसाठी आपल्याला अर्धा किलो घ्यायचा आहे आणि अर्धा किलोसाठी आपण इथे पाव किलो गूळ घालून
आता हा गूळ आहे ना आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे. आपल्याला पाक वगैरे काही नाही करायचं आहे, फक्त हा गूळ आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित असा विरघळून घ्यायचा आहे. तर हे बघा इथे आता पूर्णपणे गूळ आपला इथे आता विरघळलेला आहे. आता याच्यामध्ये ना मी थोडंसं चवीसाठी ना मीठ घालते, कारण गूळ आहे, मीठ टाकलं ना की एक छान टेस्ट येते मस्त अशी. थोडंसं मीठ घातलेलं आहे. हे बघा आता हे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे. हे आता आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे. थंड म्हणजे कसं की आपल्याला पीठ मळता येईल इतपत आपल्याला हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. तर आपण आता गुळाचं पाणी आहे ते कोमट करून घेतलेलं आहे आणि ना ते मी पाणी जरा गाळूनसुद्धा घेतलेलं आहे, कारण की गुळामध्ये कुठे कचरा वगैरे असेल तर त्यासाठी. आता आपल्याला पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम नाही टाकायचं पाणी. हे जे वड्यांचं पीठ असतं ना ते एकदम ना पातळ मळलं जातं, कारण की हे वडे असतात ना ते साच्यामध्ये बनवले जातात. पण आपण साचा न वापरता आपण हे वडे बनवणार आहोत, त्यासाठी आपण थोडंसं जाडसर असं बॅटर बनवलं त्याचं. एकदम अशा प्रकारे वडे तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप छान लागतात हे वडे. हे बघा आपण अशा प्रकारे पीठ मळून घेणार आहोत. आपल्याला एकदम पातळ नाही करायचं, कारण की आपण ते हातावर बनवणार आहोत. हे बघा अशा प्रकारे. हे बघा आता अशा प्रकारे ना सर्व पीठ मी आता मळून घेते, मग तुम्हाला दाखवते. तर बघा आपण अशा प्रकारे हे आता पीठ मळून घेतलेलं आहे आणि आपण जे 1 ग्लास पाणी घेतले ना तर परफेक्ट पाणी झालेलं आहे आणि आपण ते पाणी पूर्ण याला वापरले. बघा आता हे आपण आंबवण्यासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. त्यासाठी ना एक मी डबा घेतला आहे. आता डब्यामध्ये ना या आपल्याला हे पीठ टाकून द्यायचं आहे. आता आपण थोडंसं जाड वाटतंय, पण ते उद्या आंबल्यानंतर ना मग ते पीठ जरा येतं, थोडं आणखीन ते पातळ होतं. हे बघा आता आपण हे पीठ डब्यामध्ये भरलेलं आहे. आता आपण हे रात्री मळलेलं आहे पीठ. आता उद्या सकाळी आपण याचे वडे बनवू. आता झाकण लावून आपल्याला हे असंच रात्रभर ठेवून द्यायचं. तर हे बघा आपण हे पीठ ठेवलेलं. आता बघूया आपण. हे बघा हे पीठ आपलं मस्त असं झालेलं आहे. हे बघा पाहू शकता छान असं पीठ आपले तयार झालेलं आहे. आता हे पीठ आपण थोडंसं एका टोपामध्ये काढून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकून ते थोडंसं आपल्याला आणखी नरम करून घ्यायचं आहे. ते मी टोप घेते, त्याच्यामध्ये आपण यातलं अर्ध पीठ थोडंसं काढून ठेवूया. आपण एकदम पातळ नाही मळलेलं आहे पीठ, कारण की आपल्याला हाताने बनवायचे आहे. त्यासाठी मळताना जरा थोडंच कमीच मळायचं पाणी टाकून. वाटल्यास नंतर आपण कोमट पाण्याने हे पीठ पुन्हा मळू शकतो. तर आपण याचे पहिले आता वडे करणार आहोत. थोडंसं पाणी टाकून तिथं आपण पीठ घेतले, तुम्हाला मी दाखवते. थोडं कोमट पाणी घ्यायचं आपल्याला. थोडं आपले तिथे पातळ करायचं, म्हणजे आपल्याला ना वडे जसे टाकता येतील ना त्याप्रमाणे आपल्याला ॲडजस्ट करून पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्याकडे जर साचा असेल ना तर मग काहीच हरकत नाही, कारण की साचा असला ना की पातळ एकदम लागतो एकदम पीठ. कोमट जरासं असं आपल्याला पातळ करून घ्यायचं. थोडं थोडंच टाकायचं, एकदम नाही टाकायचं. तुम्ही तसं टाकलत ना जे पीठ आपण बनवलेलं आहे तरी पण चालेल, पण त्यांनी ना वडे होतात छान, पण थोडे कडक होतात साधारण. आणि असे टाकले ना की मस्त असे नरम होतात.
हे बघा, आता अशा प्रकारे आपल्याला हे पीठ हवं आहे. आता आपण वडे बनवण्यासाठी घेणार आहोत. असं किंवा पाण्याचा हात असा बोटानं आपल्याला थोडंसं तेल असं लावून घ्यायचं आहे किंवा पाणी लावलं तरी चालणार आहे. की जितपत आपल्याला छोटे मोठे वडे पाहिजे तेवढा आपला असा गोळा करून घ्यायचा आहे बघा असा. आणि जसं आपण मेदू वडा जसा टाकतो ना त्याच प्रकारे आपला हा वडा टाकून घ्यायचा आहे. असा होल करायचा, असा अलगद असा सोडून द्यायचा. असं घ्यायचं आणि असं अलगद सोडून द्यायचं. थोडं आपल्याला असं चमचा मारून घ्यायचं आहे. तुम्हाला असं वाटेल की हे वडे करपलेले आहेत, ते करपलेले नाही आहेत. आपण याच्यामध्ये गूळ वापरलेला आहे त्याच्यामुळे याचा कलर लगेच चेंज होतो, लगेच तो लाल कलर दिसतोय. पहिलं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे, नंतर मग मीडियम गॅसवर हे वडे आपल्याला असे करून घ्यायचे, असे उलटपालट करून घ्यायचे. हे बघा, इथं आपले आता वडे रेडी झालेले आहेत. आता हे आपण काढून घेणार आहे. हे बघा, असे वडे होतात आणि मस्त लागतात एकदम हे वडे. तर मी काढून घेणार. तुम्हाला एक दुसरी पद्धत दाखवते. जर हाताने नसतील जमत तर एक ग्लास घ्यायचा, त्याला प्लॅस्टिकची पिशवी अशी लावायची आणि असा रबर लावून घ्यायचा घट्ट असा. त्याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं, तेल किंवा पाणी. आणि याच्यावर मग थोडंसं आपल्याला जितकं हवं आहे तितकं असं वड्याचं बॅटर घ्यायचं आहे आपल्याला. आणि ते सुद्धा आपल्याला असं गोल करून घ्यायचं आहे. पाणी लावलं तरी काहीच हरकत नाही. असं वरती थोडंसं आणि बघा असं त्याला होल पाडून घ्यायचं. नंतर मग अलगद हा वडा असा याच्यामध्ये पडतो. थोडंसं हलवायचं नाही तो बरोबर पडतो. अशा प्रकारे सुद्धा आपण थोडंसं असं एकदम थोडा हलका करायचा की तो पडतो. हे सुद्धा वडे आपले असेच करून घ्यायचे. ह्याने सुद्धा आकार छान येतो. तुम्हाला तसे जमले तर तुम्ही तसे सुद्धा टाकू शकता. तुम्हाला असे करायचे तुम्ही असे सुद्धा करू शकता. हे सुद्धा वडे आपले आता छान असे झालेले आहेत. हे सुद्धा आपण काढून घेणार आहोत. तर तुम्हाला ज्या पद्धतीने करायचे आहेत त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे बघा, मी पुन्हा दाखवते. पाणी लावायचं असं पीठ थोडंसं आपण पातळच करून घेतलेलं आहे बघा. असं करायचं, असं मस्तपैकी होल पाडायचा गोल असा आणि असं अलगद ठेवून द्यायचं. जरा वरतूनच घ्यायचं, पुन्हा पाणी लावायचं आणि असेच वडे टाकून द्यायचे. याच्यापेक्षा हा पीठ पातळ असतो, पण आता आपण हाताने करणार आहोत, ग्लासाने करणार. त्यासाठी आपल्याला असं पीठ करून घ्यायचं. थोडा हलला ना की पडतो तो. आता अशा प्रकारे ना सर्व वडे मी अशाच करून घेते. तर इथे आपले हे लग्नाचे वडे आता तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आणि सॉफ्ट झालेले आहेत हे वडे. तोडून दाखवत तुम्हाला, अगदी लग्नामध्ये होतात ना तसे एकदम. हे बघा, सॉफ्ट असे वडे आपले इथे झालेले आहेत. इतके टेस्टी लागतात ना, तर तुम्ही एकदा नक्की करून बघा हे वडे. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.